मध्ये दादा ही जागा आणि हे गाव माझ्या दृष्टीने अण्णा महत्वाचं या करताय. अण्णांना आठवत असेल 2012 साली याच ठिकाणी आपली प्रचार सभा झाली होती आणि उमेश भाऊ चांदगुडे हे त्यावेळेला मला वाटतं आपले जिल्हा प्रमुख होते. आपण सगळी मंडळी होतात. मला वाटतं ही जागा हे गाव या शिवसेनेच्या दृष्टीने रामबाई खूप महत्वाचं या करताय. इथं सभा झाली की या विभागाचे सगळेच्या सगळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे उमेदवार 100% विजय होतात. हा एक संकेत आहे. तदर्थ आदरणीय तबाजी आबा उपस्थित आहेत, प्रकाश शेठ आहेत, बोरीकर आमचे, सुनील भाऊ आहेत, डॉक्टर आहेत, आमचे संतोष दादा आहेत, संभाजीदादा काळे आहेत, कारखान्याचे संचालक सुधीर भाऊ कोकराळे, सर्व उपतालुका प्रमुख ज्यांनी आज प्रवेश केला की आमचे सहकारी बाजीरावजी मुळे, त्यांचे सर्व सहकारी. खरं खूप नावं घेता येतील पण सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. उपस्थित बंधूंनो आणि भगिनींनो, निवडणूक ही जिल्हा परिषद पंचायत समितीची आहे. काही कारणास्तव 2022 साली जी निवडणूक व्हायला हवी होती ती निवडणूक आता 2026 साली म्हणजे जवळजवळ 4 वर्षाचा प्रचंड गॅप, म्हणजे जवळजवळ एक पंचवार्षिक या निमित्तानं आपली सगळ्यांची गेलेली आहे. आणि त्याच्यामुळं इच्छुकांची संख्या देखील वाढलेली होती आणि एका पक्षाचे 2 पक्ष, 2 पक्षाचे 4 पक्ष झाले होते. त्याच्यामुळे देखील इच्छुकांची संख्या वाढलेली होती. मला आपल्याला सगळ्यांना विनंती करायची, बोरी सारखं गाव, बोरी ही आपल्या तालुक्याची दुबई समजली जाते. अत्यंत चांगली आणि पवित्र भूमी, ऊसाची बागायती खूप चांगल्या पद्धतीनं, मुंबईकर मंडळी खूप चांगली इथे आहेत आणि हे गाव अत्यंत सहिष्णू आणि ज्याला प्रामाणिकपणाने साथ द्यायची त्याला प्रामाणिकपणाने साथ देतात. आमचे सहकारी उपसरपंच दिनेश भाऊ जाधव असतील, ग्रामपंचायत सदस्य गणेश भाऊ आवटे असेल, दुसरा दिनेश असेल, आमचे बोरीतील आमचे सगळे सहकारी सतीश भाऊ आहेत, माजी चेअरमन, ही सगळी मंडळी ज्या पद्धतीनं मागच्या 12-15 दिवसामध्ये दादा इथं काम करतायत प्रचार आणि प्रसाराचं, अण्णा त्यांच्या कामाला तोड नाही. प्रत्येक घरापर्यंत उमेदवार गेलाच पाहिजे, आम्हाला बाकीचं माहिती नाही आणि त्यानिमित्तानं आमची परिस्थिती तुम्हाला माहित होईल. मला वाटतं आता माझ्याकडं प्रचंड मोठं गाव आहे, रस्त्यांची खूप गरज आहे आणि ती सगळी गरज लक्षात घेऊन आदरणीय दादांनी खूप मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. मी ज्या ज्या घरात जातो ना प्रचारासाठी, म्हणजे दादा अण्णा बाई मला एक आपल्याला सांगायचंय की माझी सौभाग्यवती जयश्री, इकडच्या बाजूला सुनील भाऊ, आम्ही अण्णा या 15-16 गावांमध्ये प्रत्येक गावात बाबू भाऊ, जयश्री प्रत्येक गावात प्रत्येक उमऱ्यात जाऊन दर्शन घेऊन आलेली आहे. आता राजू शेठला लक्षात येतंय, मी एका बाजूला प्रचार करतोय, दुसऱ्या बाजूला दुसऱ्या गाण्यात माधुरीताई बरोबर जयश्री प्रचार करते. राजू शेठ म्हणतात मला काही कळत नाही, प्रत्येक घरात गेलं का ते फोटो बघून म्हणतात हा या ताई आल्या होत्या आमच्या घरी. जयश्री प्रत्येक घरात जाऊन आलेले. शेवटी लोकांसाठी तुम्हाला काम करायचे, मग लोकांच्या पर्यंत गेलं पाहिजे, घरापर्यंत गेलं पाहिजे. शरददादा सारखा आमदार मला वाटतं एकमेव द्वितीय आमदार असेल की अनेक घरांमध्ये प्रत्येक वस्तीवर आणि प्रत्येक कुटुंबात त्या माणसाचं जाणं आहे. या विभागाचं नेतृत्व करत असताना बघा शेवटी लोकप्रतिनिधीची जबाबदारी आहे की आपल्या परिसरामध्ये आपल्या तालुक्यामध्ये विकास कामं केली पाहिजे. विकास कामं तर सारेच करतात, परंतु 2014ला ज्या वेळेला शरददादा आमदार झाले त्याच्यानंतरचा त्यांचा जर विकासाच्या रकमेचा आकडा आपण पाहिला तर तो 2200-2500 कोटीच्या पुढचा होता. विकास कामं करत असताना लोकांना विश्वासात घेणं, त्यांच्या सुखादुःखामध्ये सहभागी होणं, हे खरं तर मला वाटतं प्रत्येकाचं काम आहे, लोकप्रतिनिधीचं काम आहे. आणि ते खरं तर तालुक्यातली सगळीच माणसं अण्णा सुरुवातीला शरददादांना आपल्या सहित सगळीच नावं ठेवायची, पण लोकांनी ज्या पद्धतीने शरददादाला अप्रिशिएट केलं, लोकांच्या सुखादुःखात जाऊन दादांनी जे प्रेम मिळवलं, प्रत्येक माणूस आज त्या गोष्टीची दाद देतोय. त्याचं कारण असं आहे की विकास कामं करता करता लोकांची सुखदुःखही तुम्हाला कळाली पाहिजेत. मगाशी मला वाटतं हर्षल भाऊनी सांगितलं, आपण सगळे कार्यकर्ते तसेच आहोत. वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्याला तेच शिकवलंय. आदरणीय शिवसेनेचे मुख्य नेते माजी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांनी तेच सांगितलंय, कामाचा किती दणका असू द्या, किती घाई असू द्या, पण एकनाथभाई शिंदे त्या दिवशी ज्यावेळेला जुन्नरला आले, मुस्लिम समाजातली 2 सामान्य कुटुंबातली छोटी मुलं ज्यावेळेला बुडून लोकांना काय अडचण आहे, तुमचं काय काम अडकतंय, हे सगळं सांगून त्यांची सोडवणूक करण्याचं काम ही सारी मंडळी करत असतात. खरं तर मी स्वतः तुम्हाला माहिती आहे की शिवसेनेमध्ये स्वतः शिंदे साहेबांचे, रामभाईंचे, विकासभाईंचे आमचे खूप जवळचे संबंध, पण थोडासा भारावून गेलो होतो की मला शिवसेनेसोबतच राहायचंय. रामभाईंनी तर मला खूप म्हणजे मी म्हणेल की तेवढा हक्कही होता
तेवढं प्रेमही या मंडळींनी मला दिलं होतं. आणि शेवटी नाईलाज म्हणून मी ठाण्याला गेलो, बाईंच्या ऑफिसला बसलो आणि मी बाईंना सांगितलं की मला तिकडे येणं थोडंसं अवघड आहे, कारण परिस्थिती त्यावेळेला तशी नव्हती. नंतरच्या काळामध्ये या तालुक्यामध्ये शिवसेनेसारखी संघटना कोणी नसताना सांभाळताना प्रचंड तारेवरची कसरत करावी लागली. म्हणजे पाठबळ मिळायला पाहिजे, जी शक्ती मिळायला पाहिजे ती अजिबात कुठं मिळत नाही. कार्यकर्त्यांची जर अडचण असेल तर अजिबात कुठं त्याला मदत मिळत नाही. आणि शिवसेनेची संघटनेची धोरणं देखील मधल्या माणसांनी ज्या पद्धतीने आजही आदरणीय उद्धव साहेबांबद्दल आदर आहे, संघटनेबद्दल आदर, पण मधल्या मंडळींनी ज्या पद्धतीनं शिवसेनेचं वाटोळं करण्याचं काम केलं, त्यामुळे मला निर्णय घ्यावा लागला. आणि या सगळ्या निर्णयामध्ये मला 2 माणसांनी प्रचंड त्रास दिला. मगाशी बाबूभाऊंनी उल्लेख केला, आदरणीय बाबूभाऊ आणि प्रसन्न अण्णा यांनी प्रचंड मला त्रास दिला. मी म्हणेल यासाठी की आता तुम्ही एकटे राहून तुम्हालाही काम करायचं, आपण सगळेजण काम करणारे आहोत. एका छताखाली प्रामाणिकपणाने काम केलंय, शरददादांनी काम केलं, आपण सगळेजण एकत्र काम करत होतो. आणि शेवटी परिस्थिती अशी निर्माण झाली की ज्या वेळेला शिवसेनेसारखी संघटना नेस्तनाबूत करण्याचं काम राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून होते, हे ज्या वेळेला मला निदर्शनास आलं त्यावेळेला मी निर्णय घेतला की वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे, आपला डीएनए एकच आहे. आणि तालुक्यामध्ये जर शिवसैनिक टिकवायचा असेल, संघटना तुम्ही मशालीवर लढत असाल हरकत नाही, काही जागा आपण लढू, काही जागा तुम्ही लढवा. खरं तर माणूस काय कशाचा बनलाय काय कळत नाही रामबाई. म्हणजे तुम्ही पाहिलं असेल विधानसभेच्या वेळेला पण त्यांनी ज्या पद्धतीनं, मला माहित नाही पण त्यावेळेला त्या नशीब त्याबाबत खूप वेगळं आहे. त्यावेळेला स्पष्टपणे सांगणारी माणसं अशी नसतात ना. मशालीला जर तिकीट दिलं या तालुक्यात तर शरद सोनवणे लढणार नाही हे म्हणणारे एकमेव शरददादा सोनवणे. गोष्ट सोपी नाही ना, आणि त्यांनी ते पाळलं. नंतरच्या काळामध्ये शिवसैनिकांना हे मान्य नव्हतं, घड्याळाबरोबर किंवा तुतारी बरोबर जाणं शिवसैनिकांना मान्यच नाही. ज्या लोकांशी आम्ही हयात जन्मापासून संघर्ष केला, ज्यांच्यामुळे आमच्यावरती अनेक केसेस आल्या, अण्णा आजही आपल्या त्या केसेसचा निकाल बाबूभाऊ लागलेला नाही, त्या लोकांच्या बरोबर जायचं, त्यांच्याबरोबर काम करायचं. आणि हे केवळ आम्हाला शक्य आहे दादा, म्हणून हा निर्णय आम्हाला घ्यावा लागला. आणि मागच्या 10 दिवसापूर्वी मी स्वतः तालुका प्रमुख म्हणून असेल, आदरणीय मंगेश अण्णा काकडे उपतालुका प्रमुख, आमचे सुनील भाऊ पवार उपतालुका प्रमुख, मोहन बांगर उपतालुका प्रमुख, आणि या भागातले तालुक्यातली जवळजवळ अर्धी शिवसेनेची संघटना आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली. ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.